मुंबईची लाईफलाईन, लाखो लोकांचा आधार, पण याच लोकलमध्ये घडली अशी एक घटना जी ऐकून अंगावर काटा येईल. केवळ दरवाजा बंद करण्यावरून चालत्या ट्रेनमध्ये एकानं चाकू काढून दुसऱ्याला भोसकलं. एका क्षणाच्या वादातून तरुणाचा जीव गेला आणि धक्कादायक म्हणजे खून करून सुद्धा आरोपी जणू काही घडलंच नाही अशा थाटात स्टेशनवर फिरत राहिला. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा थरार घडण्यामागे नेमकं कारण काय होतं पाहूयात या व्हिडिओमध्ये. 23 जूनची रात्र. मुसळधार पाऊस सुरू होता. अंधेरीतून विरारला जाण्यासाठी मयंक लोहार हा 22 वर्षीय तरुण चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात चढला. अंधेरीतल्या वेस्ट साइड मध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या मयंकसाठी हा रोजचाच प्रवास होता, पण त्याला कल्पना सुद्धा नव्हती की हा प्रवास त्याचा शेवटचा ठरणार आहे. पावसामुळे मयंकनं लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं, मात्र याच गोष्टीवरून एका प्रवाशासोबत त्याचा वाद झाला आणि काही क्षणातच शाब्दिक बाचाबाची ही हाणामारीत बदलली आणि अचानक आरोपीनं आपल्या बॅगेतून एक धारदार शस्त्र बाहेर काढलं. भरधाव लोकलमध्येच मयंकवर चाकून सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकचा जागीच मृत्यू झाला. रात्री 11:04 लोकल बोरिवली स्टेशनवर पोहोचली. जखमी मयंकला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र 11:22 डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान आरोपी ट्रेन पूर्ण थांबण्यापूर्वीच फलाट क्रमांक 6 वर उतरला होता. पण खरी धक्कादायक बाब पुढे आली. आरोपीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि त्यामध्ये स्टेशनवरचा आरोपीचा प्रत्येक क्षण कैद झाला. काळे कपडे, खांद्यावर काळी बॅग आणि वाढवलेली दाढी. खून केल्यानंतर सुद्धा आरोपीच्या चेहऱ्यावर ना भीती, ना पश्चाताप, ना घाई होती. तो स्टेशन परिसरात आरामात फिरताना, लिफ्टचा वापर करताना आणि नंतर भर पावसात स्टेशनच्या बाहेर जाताना दिसतोय. एका क्षणाच्या रागानं एका कुटुंबाचा आधार हिरवला गेलाय. आता मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांची अनेक पथकं या बिनधास्त खुनीच्या शोधात होतीच, तर तेव्हाच कुर्ल्यातून लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. रोशन सुवर्णा असं त्या आरोपीचं नाव आहे. आता पोलीस पुढील तपास करतायत.